श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी हे नुसते नाव जरी आपण उच्चारले तरी अंगात नवचैतन्य येते. आपल्या मनात एका क्षणात पॉझिटिव्हिटी संचारली जाते आणि मन अगदी फुलपाखरासारखे हलके होते. तर नामस्मरण आणि जप नित्यनियमाने केले तर मग काय होईल याचा तुम्ही विचार करा. काय हवे असते स्वामींना? काही नाही, फक्त श्रद्धा, भक्ती, मंत्र, जप याचीच आवड असते त्यांना आणि बदल्यात ते सर्व काही देतात. मनुष्याचे जीवन सुखकर, आनंदी आणि स्वच्छंद व्हावे आणि जनमानसातील दुःख, संकटे, अडथळे निघून जावे. जनकल्याणासाठी तसेच मनुष्याला जीवन जगताना धैर्य, बळ मिळावे आणि मनुष्य प्राणी सुखी व्हावा म्हणूनच स्वामींनी अवतार घेतला कलियुगात. जर आपण स्वामींना आई मानले तर मग आपल्याला कोणच हरू शकत नाही, कारण ती स्वामीरूपी आई आपल्याला हरू देत नाही. सर्व संकटे, अडथळे वाटेतले दूर करते. मंडळी, तसे पण स्वामी स्मरणात यावे म्हणून स्वामी काही अवघड परीक्षा घेत नाही. त्यांना फक्त सकाळ संध्याकाळ त्यांच्या नामाचा जप करताल तेवढेच पुरेसे आहे आणि मग स्वामी आपल्या जीवनात आले तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. आणि तेवढाही वेळ नसेल आपल्याकडे तर हा मंत्र जो आम्ही पुढे सांगणार आहोत तो मंत्र तुम्ही मोबाईलवर लावून फक्त मनोभावे संपूर्ण ऐका, अर्धवट सोडू नका आणि मग बघा चमत्कार स्वामी नामाचा. मंडळी, आपल्याकडे काहीही केले तरी धनसंचय होत नाही का? हातात आलेले पैसे लगेच बाहेर जातात का? या ना त्या कारणाने आणि तुमच्याकडे सतत गरिबी वास करते का? पैसा नसल्यामुळे तुम्हाला मन मारून जगावे लागते का? होय असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मंडळी, आपण एवढे काबाड कष्ट करून कमवतो आणि मग भराभर पैसे घराबाहेर जात राहिले तर मग आपण खूपच निराश होतो, कारण ते कमवायलाच आपल्याला खूपच कष्ट घ्यावे लागलेले असते आणि मग पैसे घरात टिकतच नसतील काही केले तरी तर आपण निराश होणे साहजिक आहे. लक्ष्मी आपल्या घरी टिकावी, लक्ष्मीने आपल्या घरी सतत वास करावा आणि आपल्या घरामध्ये सतत पैशाची खणखण ऐकू यावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा एक मंत्र तुम्ही मनोभावे संपूर्ण ऐका. मंडळी, हे कलियुग आहे. कितीही म्हटले तरी आजकाल पैशाला फार महत्त्व आहे. पैसा काहीच नसतो, माणुसकी पाहिजे या आशयाचे स्टेटस फेसबुकवर, यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर दररोज लाखो करोडो संख्येनं फिरत असतात. बरोबर आहे, माणुसकी तर हवीच, पण पैसा म्हणजे काहीच नाही हे मात्र साप चुकीचे आहे. कारण आजकाल आपण अनेक उदाहरणे पाहतो. पैसा नसेल तर दवाखान्यात डॉक्टर उपचारही करत नाहीत, हे सत्य परिस्थिती आहे. तसेच दवाखान्यात बसवून ठेवतात आणि पैसे मिळाले की उपचार सुरू करतात. पैसा असेल तर आपण पोटाला पोटभर अन्न खाऊ शकतो. आपण काही जंगलातले पशु पक्षी नाही आहोत की चारा शोधला आणि खाल्ला किंवा शिकार केली आणि भक्ष्य केली. मानवाने व्यवहाराच्या सोयीसाठी पैसा बनवला आहे आणि तो आपल्याकडे पाहिजेच. पण मंडळी, तोच पैसा आपण आपल्या शरीराला प्रचंड त्रास देऊन कमवलेला असतो आणि तो घरात टिकलाच पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी ही मंत्राची शक्ती अतिशय उपयोगाला येईल. कारण जशी लक्ष्मी चंचल तसे आपले मन त्याहूनही चंचल आहे. पैसा आला नाही की आपण तो वेगवेगळ्या कारणांसाठी उडवतो. तर मंडळी, हा पैसा आपल्याकडे राहावा, घर धनधान्यांनी भरावे, आपल्याकडे धनसंचय व्हावा आणि आपल्याला भविष्यात कुठल्याही वाईट काळाचा सामना करावा लागू नये म्हणून स्वामींचा हा मंत्र भक्तिभावाने ऐका, जप करा आणि पहा, लक्ष्मी तुमच्या घरातून हलायचे नावच घेणार नाही. हा मंत्र आपल्या बुद्धीत असा काही चमत्कारिक बदल करेल की आपण धनसंचय करू लागू. त्यातून तुम्हाला साठवण्याची सवय लागेल आणि मग तुम्ही धनधान्याने संपन्न व्हाल. तुम्हाला कोणाकडेही हात पसरावे लागणार नाही. तुम्ही मागणाऱ्यांच्यात नाही तर देणाऱ्यांच्यात उभे असाल. तुमचा भविष्यकाळ अतिशय सुखद जाईल. मान्य आहे, पैशानेच सर्व काही मिळत नाही, परंतु जर आपल्याकडे मुबलक पैसा असेल तर 70% संकटे आपल्या जीवनातून हद्दपार होतील आणि तुमचे जीवन सुखाचे आणि समृद्धीचे असेल. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. त्याशिवाय तुम्ही स्वामींशी कसे जोडले जाऊ शकता. मंडळी,
हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. तुमची जी पण काही इच्छा आहे, आकांक्षा आहे, हे माझ्या जीवनात व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते स्वामींना प्रार्थना करून सांगायचं आहे, हे स्वामी महाराजा, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे हे संकट दूर कर. स्वामी भक्तवत्सल आहेत, ते तुम्हाला मदत नक्कीच करतील आणि तुमच्या जीवनामध्ये सुख येईल. तर मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला. एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. तर मंडळी, पाहूया तो शक्तिशाली मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम सर्वधन प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वधन प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।